नमस्कार मंडळी, मी सारिका. कसे आहात? आशा करते तुम्ही मजेतच असणार. गणपती बाप्पा घरात आहे आणि प्रसादाला काय करावे असा प्रश्न असणारच. आणि रोज मोदक खाऊन बाप्पाही कंटाळला असेलच की. तर चला मग आज बनवूया गणपती बाप्पासाठी खास तांदळाची खीर. अगदी सोपी, झटपट बनणारी, बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी परफेक्ट अशी खीर. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. आधी आपण बघू आता साहित्य. इथे मी घेतलेला आहे अर्धा लिटर दूध, 2 टेबलस्पून भाजलेले तांदूळ, सुकामेवा, साखर 3 टेबलस्पून आणि 2 टेबलस्पून सुकं खिसलेलं खोबरं, 2 टेबलस्पून तूप आणि 3-4 वेलच्या व थोडं जायफळ. जे मी तुम्हाला भाजलेले तांदूळ दाखवलेले ते मी कशा प्रकारे भाजले ते इथे मी तुम्हाला दाखवते. मी 2 टेबलस्पून तांदूळ घेतलेले आहेत. आता याला चांगलं खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता कसा खरपूस रंग आलेला आहे आपल्या तांदळांना. छान हे फुललेले आहेत. आता हे काढून घेऊयात आपण एका बाउलमध्ये. आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आधी आपण धुतलेले नव्हते त्यामुळे. आणि यामध्ये आता अर्धा कप पाणी टाकून मी याला भिजत ठेवणार आहे. अगदी 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटात हे तांदूळ चांगल्यापैकी भिजतात. आता इथे आपण जे दूध घेतलेलं आहे त्याला तापवून घेऊया. मी हे दूध ऑलरेडी तापवलेलं आहे, पण मला हे फक्त आता थोडं गरम हवं आहे खिरीसाठी, त्यामुळे मी याला थोडंसं आता हे दूध आपण गरम करायला ठेवलंय. तोपर्यंत आपण इथे सुकामेवा बारीक कट करून घेऊया. मी या कटरच्या साहाय्याने ते बारीक करत आहे. तुम्ही बघू शकता हे किती छान प्रकारे बारीक होत आहे कटरच्या साहाय्याने. आणि इथे आपलं दूधही आता छान गरम झालेलं आहे. आता याला थोडं आपण कोमट होण्यासाठी साईडला ठेवून घेऊयात. तोपर्यंत आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते छान भिजलेले आहेत. आता ते एका मिक्सर जारमध्ये काढून त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. बारीक म्हणजे अति बारीक नाही करायची आपल्याला, त्यामध्ये थोडं रवाळ स्ट्रक्चर राहिलं पाहिजे. तुम्हाला मी दाखवते म्हणजे स्ट्रक्चर नेमकं कसं असायला हवं. आता इथे बघा मी दळून घेतलेलं आहे. बघा हे अगदी रवाळ आहे. तुम्ही याला बोटावर घेऊन असं बघू शकता, तुम्हाला लक्षात येईल. आता इथे मी कढई परत गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी साजूक तूप घालणार आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण पहिले 2 चमचे साजूक तूप घेतलेलं होतं. आता ते मी पूर्णपणे इथे घालून घेत आहे. आणि साजूक तूप थोडं पातळ झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सुकं किसलेलं खोबरं आणि त्याला चांगलं भाजून घेणार आहोत सोनेरी रंग येईपर्यंत. आता हे स्टीलची कढई असल्यामुळे इथे खूप लवकर खोबरं हे भाजताना दिसत आहे. पण याला सारखं हलवत राहायचं, हे जळायला नको. आणि याला आता चांगलं भाजून घेतल्यानंतर आपण इथे टाकणार आहोत याच्यामध्ये सुकामेवाही भाजायला. आता हे खोबरं मी थोडं साईडला करून घेतलं आणि आपला सुकामेवा घालत आहे. सुकामेवाही आपल्याला चांगला रोस्ट करून घ्यायचा आहे. पण आता खोबरं थोडं कढईतच असल्यामुळे ते रोस्ट होताना दिसतंय, सो मी ते काढून घेतलं. आणि इथे आपण आपला सुकामेवाही चांगल्या प्रमाणात भाजून घेत आहोत, थोडासा लालसर रंग येईपर्यंत. आणि भाजून झाल्यावर हाही आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता त्याच कढईला थोडं क्लीन करून मी यात परत राहिलेलं आपलं जे वाटीमध्ये तूप होतं ते घालून घेत आहे. आणि यात आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. जी आपण पेस्ट केली होती तांदळाची ती आता मी याच्यात घालून घेतलेली आहे. आणि याला चांगलं आता भाजून घ्यायचं आहे ह्या पेस्टला सोनेरी रंग येईपर्यंत. पण आता हे तांदूळ असल्यामुळे याचं थोडंसं गोळा फास्ट होतो, तर याचे लम्स आपण तोडायचे आहे. चमच्याच्या सहाय्याने थोडं दाबायचं आहे त्याला. तुम्ही बघू शकता इथे छान आता सोनेरी रंग आलेला आहे, पण थोडं ड्राय दिसत आहे. त्यामुळे मी आता इथे थोडं 1 चमचाभर तूप अजून घालून घेते याच्यामध्ये, म्हणजे याचा ड्रायनेस कमी होईल आणि आपल्याला थोडं म्हणजे मॉइश्चर असलेलं जे सारण आहे ते इथे दिसेल. आता याला चांगलं हलवून मी भाजून घेतलेलं आहे. याच्यातले लम्स पण मी तोडलेले आहेत बऱ्यापैकी चमच्याच्या सहाय्याने. आणि आता इथे छान तूप सुटलं आहे, छान सुगंध दरवळत आहे भाजलेल्या तांदळांचा. वाव, अफलातून.
आता याच्यामध्ये आपण घालून घेऊयात आपलं कोमट झालेलं दूध आणि याला चांगलं ढवळून घेऊयात। एकदा दूध घातल्यानंतर याला चांगलं ढवळण्याची खूप आवश्यकता असते, कारण दुधामध्ये पूर्ण सारण हे मिक्स झालं पाहिजे। आणि आता मध्ये मध्ये याला चमचा देत राहायचं। एक 10 ते 15 मिनटं लागतात ही प्रोसेस कंप्लीट व्हायला। त्याच्यामध्ये पण मध्ये मध्ये आपण चमचा देत राहायचं, जेणेकरून आपलं दूध हे वरती यायला नको आणि ते वाया जायला नको। त्यासाठी मी याला सारखं 2-2 मिनिटाला ढवळून घेत आहे आणि तुम्ही याच्यावर हवं तर झाकणही ठेवू शकता। आता इथे साखर घालून घेऊयात आपण। मी साधारण 3 चमचे साखर इथे टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर करू शकता। जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता। आता साखर आपण चांगली मिक्स करून घेऊयात। साखर आपली मिक्स झालेली आहे बऱ्यापैकी। आणि आता यामध्ये आपण घालूयात जायफळ आणि वेलची। तिला थोडं कुटून अगदी चिमूटभर जायफळ घालायचं, कारण जास्त जायफळाची ही टेस्ट चांगली लागत नाही। आता हे आपण ढवळून घेऊयात छानपैकी, याला मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता इथे आपण जो सुकामेवा भाजून घेतलेला आहे, खोबरं, ड्रायफ्रूट्स वगैरे आणि मनुके पण आहेत त्यामध्ये, तर ते आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून आपण त्याला 2-3 मिनिटे शिजून घेऊया। आता खीर आपली इथं तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता की खीर बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आणि असा छान असा सुगंध दरवळत आहे घरभर। आता आपण याला सर्व करून घेऊयात। मी एक बाउल घेतलेला आहे, या बाउलमध्ये आता मी हे सर्व करून घेणार आहे। आणि यानंतर आपण आपल्या आवडीप्रमाणे याला गार्निश करून घेणार आहोत। आणि इथे आपली खीर सर्व करून झालेली आहे। खूपच भन्नाट दिसत आहे आणि स्ट्रक्चरही खूप छान आलेलं आहे। आता आपण आपल्या बाप्पाला नैवेद्य अर्पण करणार आहोत। त्याचबरोबर मी आता माझ्या घरातला बाप्पा तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती यावर्षी आम्हाला मिळालेली आहे। बाप्पा खूपच सुंदर दिसत आहे आणि हे अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला आमचा बाप्पा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला खीरीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।